तर दुसरीकडे मुंबईमध्ये 1 सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा असणार आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सरकारनं ओबीसींची आरक्षणाला संपवलेला आहे असा आरोप हाकेंनी केला। ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा मोर्चा मुंबईत धडकणार असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 सप्टेंबरला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीचा मोर्चा मुंबईच्या दिशेने जाईल। त्या तयारीसाठी आम्ही एकत्र आहोत। आमच्या भूमिकेशी जे सहमत आहेत ते आमच्या बरोबर येतील किंवा आमच्या भूमिकेला कोणी पाठिंबा दिला तर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू। पण आत्ताच्या शासनानं ओबीसीचं आरक्षण संपवलंय हे आम्ही या महाराष्ट्रातल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना समजावून सांगू। मोर्चा काढण्याचे, आंदोलन करण्याचे सर्वांना लोकशाही पद्धतीने अधिकार आहे। त्यांच्या मागण्या ते मागतील। शेवटी संविधानाने प्रत्येकांना आपापले अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं काही ओबीसी संघटनाचं म्हणणं असेल तर माझी कॅबिनेट सब कमिटी मी ऐकून घेईल। मागच्या वेळी कुंभार समाज आणि वडार समाजाचं म्हणणं ऐकून घेतलं। आता या ठिकाणी मला 7 निवेदन पुन्हा आले, त्यांचंही म्हणणं ऐकून घेणार आहे आणि ते म्हणणंच ऐकायचं नाही, निर्णय करावे लागतील। ते निर्णय आम्ही करणार आहे। काहीचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओबीसी समाजाला त्या ठिकाणी जी काही आकडेवारी आमची आहे त्या हिशोबाने आम्हाला राज्याचं अनुदान मिळत नाही अशी मागणी आहे। अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा विचार आमचा आहे।